बॅट्समॅन पाठवा, मॅच चालू करा लवकर. चला दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. विकेट हायट्रिक आणि लगातार 3 चौके मारल्यावर आरम शेख यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. लगातार 3 बाउंड्री आणि 3 विकेटसाठी. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक घेऊन येत आहे मनोज. आणि 7 स्टार कडून बॅटिंग साठी आले ते नदीम शेख आणि आदिल. चला पंच सामना चालू करा. पंच चला षटकातील पहिला चेंडू सामना करेल नदीम. बघूया आपल्या संघासाठी किती धावा. सुंदर असा डॉट चेंडू, सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. षटकातील दुसरा चेंडू, अजून एक सुंदर चेंडू, उसळी येतोय चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. नदीम बाईला काय समजलं नाही. लगातार सर्व सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. षटकातील पुढील चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करतात ते मनोज. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आणि सुंदर अशी डिक्लेअर अशी धाव. 1 धाव. संघाचं खातं ओपन झालंय. बघूया आदिल आपल्या संघासाठी. ओ डॉट बॉल, सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते मनोज यांच्या मार्फत. रिएलन 4 चेंडू 1 धावा. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करतायत मनोज. षटकातील शेवटचा चेंडू, 5 चेंडू 1 धावा. खडसर असा प्रवास चालू आहे 7 स्टार संघाचा. अजूनपर्यंत 1 धाव त्यांनी. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, लेकिन कीपरचं मिस्टेक आणि 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 2. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2. आता बॉलिंग साठी आले ते वाडेकर संघाचे वंडर बॉय अतुल भोईर. परंतु काहीच टीम मॅनेजमेंटनी चेंज केलंय. आशिष जमदारे सुंदर अशी गोलंदाजी करतात ते. बघूया आपल्या संघासाठी काय करू करतात. स्लोअर असा चेंडू आणि 1 धाव अशी कव्हरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 1. 3 पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत.
हैदरबाई खेळाडू कक्षात बसून घ्या तुम्ही. सुंदर असा फटका आणि पंचांच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 5. धावसंख्या इतना चलता है. चला षटकातील पुढील चेंडू मारा करतील. पुन्हा एकदा गच्चाळ अशी गोलंदाजी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 6. पुन्हा एकदा डोळ्या चेंडू. 1 धाव. रोखू शकत नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 7. षटकातील पुढील चेंडू मारा करतील. नदीश बेग ओपनिंगला आले होते. सिंगल रन करून त्यांनी सुंदर गच्चा अशी किपिंग बघायला भेटते. कोण आहे किपर? स्वतः कर्णधार DK यांच्या मार्फत गच्चा अशी किपिंग बघायला मिळते. हॅलो बोल बोल ना. बोल ना. हॅलो 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 क्या बोल रहे हो? अपने लेजेंड प्लेयर अली भाई इनको स्टेज पे बुला रहे अपने. आ जाओ. सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. अलीभाई शेख आणि इम्रान सय्यद यांनी स्टेजवर यायचं आहे लवकरात लवकर. डॉट बॉल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. तिसरे षटक घेऊन येत आहेत ते अतुल भोईर. वो इंटरनेशनल अंपायर है ना, उनको बहुत एक्सपीरियंस है. इम्रान सय्यदला विनंती आहे त्यांनी स्टेजवर संपर्क साधा. आणि अली भाई हमारे लेजेंड प्लेयर है ट्विस्टर संघ. एक रन है ना अभी. 1 रन. 9 रन हुआ. 9 रन. वाइड चेंडू. स्कोरिंग बंद करायला लागेल. हे सन्नी क्या कर रहा है? हाँ बोलो. डॉट बॉल. 2 चेंडू. सुंदर सा टॅप परंतु एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 12 रन वाढते. धावसंख्या 11. इधर जगह नहीं होगा ना इसके लिए बोला.
हॅलो. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला, धावफलकावरती धावा लागल्या, त्यामुळे तब्बल 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड्स. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाही, परंतु धावांवरती अंकुश लावलाय PI11 संघाने. इथे मात्र नक्कीच वाईट चेंडू, व्हाईटने धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. अतुल भोईर और झाले. दोन धावा येत आहेत. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 14 चालू आहे. इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक तुतुमेमे झालाय दोन फलंदाजांमध्ये, आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. 7 स्टार संघाला लागतोय धक्का. अंपायर आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अंपायर डिसिजन आम्हाला कळवायचं आमच्यापर्यंत. मॅच चालू ठेवायचंय.
अंपायर काय डिसिजन समजलं नाही. विकेट, फलंदाज असेल बाद. षटक क्रमांक 14 आहे आणि या 4थ्या षटकामध्ये जर विचार केला 2 चेंडू फेकले, 2 धावा आल्यात, धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या मात्र तब्बल 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड्स. दोन धावा येत आहेत. जबरदस्त फटका बघितला गेला ऑफ साईडच्या दिशेने, एक दर्जेदार फटका. 2 धावा येत आहेत, 2 धाब्याने धावफलक 17 या आकड्यावरती. ऐसांचा विचार केला मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक लाजवाब गोलंदाजी केली, फलंदाजीमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे चमक दाखवतोय का? इथे मात्र पुन्हा एकदा नो चेंडू, नो +1 या 2 धावा येतील. अजून 2 धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड्स. एक फलंदाज नक्कीच बाद झाला, परंतु त्यानंतर आलेल्या ऐसाने 19 धावा झाल्या. 19 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त सामना आपण बोलतोय एके चषक 2025. बाहेरून कोणी बोलू नका मित्रांनो, आपल्याला विनंती असेल बाहेरून बोलू नका. आपण अंपायर नक्कीच सज्ज केलेत. एखादा डिसिजन असेल तर आपण बघू शकतो, त्यावरती डिसिजन घेऊ शकतो. 20 धावा धावफलकावरती लागल्या, 20 रन्स. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त सामना आपण बघतोय एके चषक 2025 हे भव्य दिव्य असं क्रिकेटचे सामने. अजून एक चिकी सिंगल येते, एक धाब्याने धावफलक पुढे जाईल 21 या आकड्यावरती. मगाची मॅच बघितली आपण सेव्हर स्टार टीमची, तर अवघा 15 धावांवरती डिफेंड केला. ऐसांनी जर बघितलं गेलं शेवटच्या षटकामध्ये तब्बल 4 खेळाडूंना तंबूच्या आसरा पाडवला. एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं होतं. तो ऐसान फलंदाजीवरती शेवटचा चेंडू असेल षटकातील, बरोबर ना? इथे मात्र फलंदाज होईल बाद. टार्गेट सेट केलंय ते मात्र सेव्हर स्टार संघाने. तब्बल 21 धावा, 22 धावांचं मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ते मात्र भेटीला आले आणि नक्कीच जर विचार केला तर बावीस धावांचा टार्गेट आहे. .50च्या सरासरीने प्रति षटक आपल्याला फलंदाजी करावी लागेल. ते मात्र रिया 11 वाडेकर संघाला. त्याचप्रमाणे सन्माननीय व्यक्तिमत्व विकाजी कदम आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष असं हार्दिक स्वागत केलं जाईल. डाऊटफुल 31 ला लास्ट 31 ना. नक्कीच विकाजी कदम साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. या ग्राउंड साठी खूप मेहनत घेतले. नक्कीच यायचंय. आपलं सुद्धा आमच्या सर्व आयोजक कमिटीकडनं आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचंय. A1 चषकाचे एके चषकाचे नक्कीच
सर्वे सर्व अहमदभाई कांबळे. त्याचप्रमाणे गणेशजी पानगडे यांनी सुद्धा यायचं व्यासपीठावरती. पहिला चेंडू इथे मात्र टॅप केलाय, एक धाव कंप्लीट होईल. एके धावेने धावफलकाचा श्री गणेश झालाय, तो मात्र रिया 11 वाडेकर संघाचा. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व विकासदादा कांबळे यांचं इथं नक्कीच मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. या मैदानासाठी नक्कीच दादांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. एके चषकाचे सर्वे सर्वा नक्कीच आयोजक अहमदभाई कांबळे यांच्या माध्यमातून नक्कीच फलंदाज बाद. इथे मात्र मनोज सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय, तो मात्र पहिला. शाहरुख जबरदस्त गोलंदाजी मॅचच्या मॅच मध्ये सुद्धा, या मॅच मध्ये सुद्धा. इथे मात्र रिव्हर्स अटॅक करतोय, सिंगल धाव येते. सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाते 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ज्या शाहरुखने मागच्या मॅच मध्ये सुद्धा नफीतुली गोलंदाजी केली होती, तोच शाहरुख आपल्याला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतोय. धावा मागच्या मॅच मध्ये फक्त 4 खर्च केल्या, या मॅच मध्ये सुद्धा बघायला गेला 4 चेंडू फेकलेत, धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2च धावा. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण बघतोय शाहरुखच्या माध्यमातून दुसऱ्या राऊंड मध्ये. इथं मात्र एक धाव येते, अजून एक धाव होते. एके धावेने धावफलक 3 या आकड्यावरती. इथं मात्र अजून एक सिंगल येते. षटक क्रमांक पहिले संपतो शाहरुखचं. ज्या शाहरुखने पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा 4च धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब स्पेल फेकलाय. धावांची गती हवी आहे, धावा हवा आहेत त्या मात्र तब्बल 22 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या फक्त आणि फक्त 4 धावा. कमॉन डीजे, आपल्याला सुद्धा संधी असेल. रिव्ह्यू कोणालाही नसेल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिलं शाहरुखने फेकला फक्त 4 धावा. 5.50च्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या. पहिलं षटक इकॉनॉमिकल आलंय, फक्त 4 धावा खर्च केल्यात शाहरुखने. इथे मात्र यशा उद्ध्वस्त दांडी गोल. धक्का क्रमांक प्रफुल्ल. नक्कीच काय चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवरती यशा वाकवल्या गेल्या. मगाची सुद्धा गोलंदाजी बघितली, शाहरुखने चांगलं केलं. त्यानंतर आता मात्र प्रफुल्ल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच इकॉनॉमिकल रन रेटने चाललाय संघ. सेव्हन स्टार संघाचा विचार केला 15 डावा डिफेन्स केल्या, आता मात्र ठेवल्या तब्बल स्कोरबोर्ड वरती 22. आजच्या दिवसामध्ये मात्र कमी लो स्कोरिंग मॅचेस खूप बघितल्यात. एके चषकाच्या सर्वे सर्वा नक्कीच अहमद भाई सुद्धा विचारत होते की यहाँ पे 50 रन बनते नहीं है क्या, इक्का दुक्का से 50 रन बनेंगे ही नहीं. आणि नक्कीच आपल्यासाठी एक एटम ओपन केलाय. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचंय, जो संघ 50 धावा मारेल त्या संघाला अहमद भाई यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. मेजबानी आहे सर्व खेळाडूंसाठी.
इथं मात्र फक्त ग्लान्स केलाय चेंडूला. थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. तत्वर मिळालेली एक धाव. एके धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावा बसल्या. ते मात्र फक्त आणि फक्त 5च धावा. मीडिया पार्टनर अब्दुल गफ्फार, नक्कीच आपण सुद्धा व्यासपीठावरचा यायचं. आपलं सुद्धा सहर्ष असं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच हे लाईव्ह टेलिकास्ट आपण नक्कीच चॅनल पर्यंत पोहोचवाल यात मात्र शंका नसेल. कल्याण फास्ट न्यूजचे नक्कीच अब्दुल गफ्फार अब्दुलजी गफ्फार यांचं नक्कीच इथं आम्ही स्वागत करतोय. आपण आलात आणि आमची सुद्धा दखल घेतली. एके चषक प्रत्येक आपल्या न्यूज वरती सुद्धा दिसेल आणि प्रत्येकाच्या घराघरात जाऊन हा चषक दिसणार आहे. तीन चेंडू झालेत. तो फलकावरती धावांचा विचार केला. 6 धावा ऑन द बोर्ड्स. एके चषक म्हटलं गेलं तर या एके चषकामध्ये तब्बल 10 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि 10 संघामध्ये 10 खेळाडू खेळणार आहेत. या सर्व खेळाडूंच्या घरोघरी ही मॅच दिसणार आहे. हे एके चषकाचं महत्व आहे. नक्कीच एके चषक आपण बघतो सातत्याने अब्दुल भाई यांच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर भव्य दिव्य मानाची सन्मानाची ही ट्रॉफी अहमदभाईंच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि ही नक्कीच कल्याण फास्ट या चॅनलवरती सुद्धा दाखवली गेली. त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करतोय. इथं मात्र ब्रॅटला ग्लान्स केला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ओमकारचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू फेकण्यात यश येते ते मात्र प्रफुल्लला आणि नक्कीच त्याचप्रमाणे अब्दुल गफ्फार साहेबांचं सुद्धा आम्ही ते स्वागत करतोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. मॅच चालू ठेवायचे अंपायर्स. इथे मात्र जबरदस्त फटका. 1 टॅप चेंडू जातोय तो मात्र 2 धाव्यांसाठी. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या मात्र तब्बल 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू 8 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 5.00च्या सरासरीने धावा करायच्या होत्या परंतु पहिलं षटक शाहरुखचे 4 त्यानंतर प्रफुल्ल वरती 5 चेंडू 4 धावा खर्च केला. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय की सिंगल येते बघण्यालायक असेल कारण की शेवटचा चेंडू महत्वाचा. इथे मात्र टॅप केला चेंडूला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव येते. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 9 धावा. कमान डीजे. आहे 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू 12 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. समीकरण मिळतं जुळतं आहे परंतु अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे. सिंगल येते. सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाईल 10 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे षटक फेकण्यासाठी ऐसान येणार आहे. ज्या ऐसानने मागच्या मॅच मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि तब्बल 4 खेळाडूंना बाद केलंय असा ऐसान नक्कीच शेवटच्या षटकामध्ये राखून ठेवलाय. तो मात्र 7 स्टार संघाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. 12 चेंडू 13 धाव्यांची गरज असताना अतुल भोईरच्या बॅटमधून सिंगल आलाय. येणारे 11 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. कल्याण फास्ट चॅनल वरती आपण लाईव्ह टेलिकास्ट या मॅचचं बघू शकतो. एक जबरदस्त सामने आपण बघतोय. एके चषक 2025 हे पर्व पहिलं जबरदस्त टुर्नामेंट आपल्या भेटीला आली आहे. इथे मात्र फलंदाज होईल बाद. बॅटची एज लागली आणि डायरेक्ट चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या बाहेर. इथे फलंदाज होईल बाद.
क्रमांक लागतोय तो मात्र रिया 11 संघाला, परंतु जमेची बाजू असेल रिया 11 संघाला. अतुल भोई सारखा स्टार खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र जबरदस्त असेल, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का, बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागला जातोय. या चेंडूवरती फलंदाज बाद असेल तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिक चान्स आहे ते मात्र हैदर याला. निर्णायक चेंडू असेल हा. 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल. काल नक्कीच ऑप्शन झाला KWPL चा आणि यामध्ये ऑप्शन मध्ये प्रफुल भोले या संघाला नक्कीच कृष्णा, अन्नू भोईर आणि त्याचप्रमाणे KWPL चे सर्वेसर्वा गणेशजी नाईक इथे यांचं शुभ आगमन होते थोड्याच वेळात. इथे मात्र वाईट फेकला जातोय. वाईट स्वरूपात अतिरिक्त धावे. ते अतिरिक्त धावेने धावफलकाचा विचार केला. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात. 11 रन्स ऑन द बोर्ड्स. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. जबरदस्त सामना आपण बघतोय. 7 स्टार्स विपक्ष रिया 11 वाडेकर संघ. इथे मात्र डॉट चेंडू. KWPL चे सर्वेसर्वा गणेशजी नाईक साहेबांचं इथं शुभ आगमन होतंय. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक असं स्वागत असेल. थोड्याच वेळात साहेबांचं इथं आगमन होत आहे. खूप मोठी टुर्नामेंट आपल्या भेटीला येते. इथे मात्र रिव्हर्स अटॅक केला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धावेल. एके धावेने धावफलक जाते 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक हैदरचं. 5 चेंडू झाले. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला शाहरुखने. जबरदस्त गोलंदाजी टाकली. फक्त धावा खर्च केल्या 4. PL च्या भरपूर मोठी टुर्नामेंट आपल्या सर्व खेळाडूंच्या भेटीस येणार आहे. KWPL च्या सर्वेसर्वा गणेशजी नाईक साहेब यांच्या इथं शुभ आगमन झाले. आयोजक कमिटीकडनं आपलं सहर्ष असं हार्दिक स्वागत असेल. फलंदाज बाद. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत आहे. चालू कर ना.
मॅच नंतर बोलू. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. ज्या आयसानने मागच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं 6 चेंडू 3 धावा होत्या आणि सामना विजयी करून दिला, त्या आयसान समोर नक्कीच लक्ष ठेवलंय. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त सामना आपण बघतोय. आमचे जे मान्यवर आहेत KWPL चे गणेशदादा नाईक यांच्या माहितीसाठी 2 संघ आहेत. वाडेकर संघ, रिया 11 वाडेकर संघ आणि 7 स्टार संघ, या 2 संघांच्या माध्यमातून ही मॅच चालू आहे. 22 धावांचं लक्ष होतं ते मात्र वाडेकर संघासमोर. आतापर्यंत 3 षटक फेकले, धावा खर्च केल्यात ते मात्र तब्बल फक्त आणि फक्त 12 धावा. येणारे 6 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे ते मात्र तब्बल 10 धावा. ज्या आयसानने मागच्या मॅच मध्ये 3 धावा समोरच्या टीमला करून दिल्या नव्हत्या, त्या आयसांवरती हल्ला चढवावा लागेल वाडेकर संघाला जर सामना विजयी करायचा असेल तर. खूप मोठं लक्ष आहे. ज्या आयसान चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये आहे, त्या आयसांबरोबर प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला फटकेबाजी करावी लागेल जर सामना विजयी करायचा असेल तर. A1 क्वालिटीची फटकेबाजी झाली तर कुठेतरी सामनाला कलाटणी देऊ शकते वाडेकर संघ. पहिला चेंडू, पहिला धक्का. ज्या आयसाने मागच्या मॅच मध्ये 4 फलंदाजांना तंबूच्या आसरात पाठवला होता त्यालाच नक्कीच पुन्हा एकदा विकेट भेटतोय. शेवटचं षटक असेल, शेवटचं विकेट असेल. इथे मात्र वाईट येतोय. क्रिकेट जगतातील नियम क्रमांक 17 लागतोय. वाईट अतिरिक्त धावा, अतिरिक्त धाब्याने मात्र धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू, धाब्यांची गरज आहे ती मात्र 9. इथे मात्र हलक्या हाताने पुश केलं, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव येते. येणारे 4 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. नक्कीच ज्या आयसानने जबरदस्त गोलंदाजी केले, ज्या आयसानने मागच्या मॅच मध्ये 3 धावा समोरच्या टीमला करून दिल्या नाहीये, त्या आयसांबरोबर आपल्याला हल्ला चढवावा लागेल वाडेकर संघ. ही विकेट जर घेतली आयसानने तर मात्र, ही विकेट जरी घेतली तरी 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे अहमद भाई कांबळे यांच्या माध्यमातून. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, एकही धाव नाहीये. बॅट्समनच्या अनुषंगाने नक्कीच गोलंदाजी केली जाते. अनुभवाच्या जोरावरती चांगले चेंडू फेकले जातात. आयसान जबरदस्त फॉर्म मध्ये. वाईट चेंडू येतोय, अतिरिक्त धावा येत आहेत. अतिरिक्त धाव्याने धावफलक पुढे जाईल 14 या आकड्यावरती. चार चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र फलंदाज बाद आणि आयसानला भेटेल नक्कीच अहमद भाई यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज.